गुड मॉर्निंग. ही माझी सायकल आणि या सायकलवरून मी आता माझ्या इच्छित स्थळी जाणार आहे. तर पाहूया आपण कुठपर्यंत जातो आहे. ते जाण्याचा प्रयत्न तर करूयात. पोचतो आहे की नाही माहिती नाही आहे. चला, निघालो तर आहे, पण आता मला सायकल चालवताना टिंग नाही करता येणार. तर आपण पोचूयात जसं जाऊ तसं. आता जेव्हा जेव्हा हा स्टॉप आपल्याला येईल त्यावेळेला तिथे थांबणं हे गरजेचंच असतं, मस्ट असतं. मी थांबलं किंवा गाडीचं स्पीड कमी करणं हे महत्त्वाचं असतं किंवा कंपल्सरी असतं. आता आपण लेफ्ट साईडकडे वळूयात आणि तिथून पुढे जाऊयात. खरं तर मी म्हटलं तुम्हाला की इथे थांबूया, इथे थांबलोही, पण आता इथून पुढे कोणत्या साईडला जायचं हे मला खरं माहिती नाही आहे. पहिल्यांदाच स्वतः ड्रायव्हिंग करण्याचा एक्सपिरियन्स घेतो आहे. त्यामुळे आता इथे थोडं चुकलं तरी चालू शकेल. पण मी आता इकडे वळणार आहे. मला डावीकडे वळून गेल्यानंतर मग पुढे थोडासा हायवे लागणार आहे. त्या हायवेपर्यंत जाऊयात. माझ्या मागे तो पांढऱ्या कलरचा तो स्टॉपचा बोर्ड आहे. तिथून मी ह्या रस्त्याला लागलेलो आहे. ह्या रस्त्याला जाताना डावीकडून चालवायचं किंवा उजवीकडून चालवायचं हे मला माहिती नाही आहे. पण आपण आता उजवीकडनं चाललो आहे. जाऊयात पुढे. आणि पुढे मग हायवे म्हणजे मोठा रस्ता लागणार. हायवे म्हणजे प्रॉपर हायवे नाही, पण मोठा रस्ता लागणार आहे. तिकडे जाऊयात. मी जी कार गेली आहे त्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे. किंवा समोरनं एक ती कार चालली आहे, तिथे हायवे मी आलेलो आहे. या बाजूने म्हणजे माझ्या बॅक साईडने आपण आलेलो आहे आणि इकडे असं चाललो आहे. तर आता जिथे कार वळली आहे त्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे, तिथे हायवे आहे. हा पहा, आलो आपण आता ह्या हायवेला. असं मी मागून ती कार जी येते त्या तिकडून म्हणजे मागून आलेलो आहे आपण. आणि आता ही कार इकडे पुढे जशी वळली आहे, ही कार जशी वळेल त्या कारच्या मागेला मी लागलो की हा हायवे सुरू होईल. आता मी राईटकडे वळणार आहे. हा पोचलो मी. आता हायवेला लागलेलो आहे. या हायवेने मी सरळ जाणार आहे. ह्या हायवे जाणार सरळ ह्या हायवेने मी असं सरळ निघालेलो आहे. हा समोर आता मोठा सिग्नल आलेला आहे. हा सिग्नल करायचा आहे. मी अजून हायवेवरच आहे. आता हा सिग्नल क्रॉस केल्यानंतर पुढे जाऊयात आपण. ह्या US रूट 30 क्रॉस करायचं आहे मला. मी मागून आलेलो आहे. एक मिनिट अगोदर इकडचा दाखवतो आणि मग पुढे जाऊयात. हां, आणि आपल्याला आता हा सिग्नल क्रॉस करून पुढे जायचं आहे. माझ्या डाव्या बाजूला सुद्धा वाहनं उभी आहेत. रस्ता क्रॉस करून आपण पुढे जायचं. हा ग्रीन सिग्नल मिळाला आहे मला. थोडं घाबरतच सिग्नल क्रॉस केलेला आहे, पण सेफली सिग्नल क्रॉस झालेला आहे. पुढे जायचं आपल्याला. आता ही ट्रेन गेल्याशिवाय आपल्याला जाता येणार नाही आहे. मी आता मागून आलेलो आहे. गेल्यानंतर मग हे फाटक उघडल्यानंतर मग आपल्याला जावं लागणार आहे. अजून बरीच मोठी रेलगाडी आहे. रेलगाडी ही संपल्याशिवाय आपल्याला जाता येणार नाही आहे. मागे किती दूरपर्यंत गाड्यांची लाईन लागलेली आहे पहा. आणि हा सिग्नल आपल्याला क्रॉस करायचा आहे. मला हा सिग्नल क्रॉस करायचा आहे. हा संपली. हा शेवटचं इंजन गेलं म्हणजे संपली. चला जाऊयात पुढे. आता हा विदाऊट सिग्नलचा रस्ता आलेला आहे. तोही क्रॉस करून आपल्याला जायचो आहे. मी असं मागून आलेलो आहे आणि पुढे आपण आपल्या इच्छितस्थळी जाऊयात. पुन्हा पुढच्या सिग्नलला थांबू. चला तर जसं आपण पुढे चाललो आहे तसं वर्दळ वाढायला लागली आहे आणि मला थोडी भीती वाटायला लागली. आता याच्या मागे तर काही विशेष ट्रॅफिक नव्हती, पण ट्रॅफिक वाढत जाणार आहे. हा सिग्नल काय फार मोठा नाही आहे, पण याच्या पुढचा सिग्नल फार मोठा असणार आहे. असं आपण मागून आलेलो आहे आणि हा सिग्नल क्रॉस करून पुढच्या सिग्नलकडे जाऊयात. हा सिग्नल मी दाखवतो तुम्हाला. इकडून एक आलेला आहे.
समोरून आलेलं आहे आणि असा माग. तर आता मला तिकडे जायचं आहे, त्या रस्त्याने जायचं आहे. तर पाहूया आपण कसं जातो आहे ते. चला लागलो एकदा, चला जाऊयात पुढे. आणि आपण इकडे असं सरळ निघालेलो आहे. वास्तविक मी हेल्मेट आणायला विसरलो, खरं सांगायचं म्हणजे. हेल्मेट असल्याशिवाय कुठलंही वाहन चालू शकत नाही तुम्ही. पण ठीक आहे, जाऊयात आपण पुढे. या रस्त्याने आपण सरळ चाललो. माझ्या समोरनं आत्ता ऑस्टिन दूर गेली. शूटिंग करतपर्यंत ती पोहोचली, पण ती नक्की ऑस्टिन मार्टिनच होती. हे जे पाहताय ते या रस्त्याचं स्पीड लिमिट आहे. इथे 45 दिसत असेल, पण हे 45 किलोमीटर नाही आहे, 45 छान मस्त घरं बांधलेले आहेत आणि त्या रस्त्याने आपण पुढे निघालेलो आहे. मला सायकल चालून दम लागला बराचसा आणि आपण पुढे जात राहू. ती पुढे फरारी गेली ब्ल्यू कलरची, पण मला शूटिंग कॅमेरा काढेपर्यंत बंद होत आहे. हे आपण पाहत आलेलो मागे कॉलनी आणि असं पुढे निघालेलो आहोत. अजूनही आपल्याला खूप लांब जायचं आहे. असं सरळ पुढे जाऊया. आता पुढचा जो रस्ता दिसतो आहे 127th लेन स्ट्रीटला आपण जाऊयात. तो समोर दिसतोय तो सिग्नल. मी लावलेल्या माझ्या मॅपनुसार 127th मला क्रॉस करायचा आहे. ह्या समोरून ज्या आडव्या गाड्या जात आहेत तो 127th आहे आणि मला पुढे जायचं आहे. पुढे म्हणजे इकडे जायचं आहे. असं पुढे निघालो आहे. पण अगदी महत्त्वाचं मला दाखवायचं राहिलेलं आहे. हे जो पोल दिसतो आहे ना, हा लाईटचा पोल आहे, स्ट्रीट लाईटवरचं. पण मुख्य म्हणजे आपल्याकडे सर्व अशा याचे लोखंडाचे असतात, पण अमेरिकेत हे सर्व प्रॉपर लाकूड आहे. हे लाकडाचे पोल आहेत. हे सर्व जी लाईन दिसते ना दूरपर्यंत किंवा मागून नाही दिसत, पण सगळी लाईन दिसते, ही सर्व लाकडाचे पोल आहेत. खांब म्हणूयात आपण याला. हे पाय मी अगदी जवळून दाखवतोय. पूर्ण लाकडी येते आणि आपण असं पुढे निघालेलो आहे आपल्या इच्छित स्थळी. जो मी गुगल मॅप लावला आहे त्याच्यावर. चांगलं जाम दमलो रे गड्यांनो. हो ना यार, अजून खूपच दमल्यासारखं झालं आहे. आता थोडी विश्रांती घेतो मी आणि मग पुढे जाऊयात. तोपर्यंत हे लोकेशन दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि ते समोर पुढे आहे आपल्याला लागलं ते स्टॉपचं चिन्ह. आपल्या पुण्यातही मी काही ठिकाणी हे पाहिलेलं आहे. आणि आपण आता ह्या रस्त्याने पुढे जाऊयात, म्हणजे इच्छित स्थळी पोहोचेन. अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं म्हटलं तर मला सुधारलेलं नाही आहे. पहिल्यांदा तर मी माझं हे जॅकेट काढणार आहे, कारण इतका मी घामाघूम झालेलो आहे सायकल चालवून. आता पहिलं आणि मग पुढे जाणार आहे. जॅकेट काढलं आहे आता आणि मी पुढे जाणार आहे. तर हा व्हिडिओ फार मोठा होईल. माझा चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे शरद शिंदे 131 शरद शिंदे. थँक्यू. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू.